माझ्यावर होत असलेले सर्व माझे सहकारी केंद्र प्रमुख आणि माझ्या मुख्याध्यापिका सन्मानित आव्हाडे मॅडम, उपस्थित सर्व नूतन केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळी, खरं म्हणजे 2-3 अत्यंत सुंदर बोललं. असं कसं भेटून मी काय भेटवायला पण मला जे वाटते की आपल्याला असावं त्या गोष्टी सहज मी जगलो ते बोलतो तुम्हाला. खरं म्हणजे आज नितांत गरज आहे केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांनी उत्तम उत्तम अभ्यास करून. मी काय म्हणतो, माझा अभ्यास हा माझा श्वास आहे आणि वर्ग हा माझा आवडता छंद आहे. माझी 37-38 वर्षाची कंप्लीट सेवा झाली, त्यापैकी 16 ते 17 वर्ष माझे जसे कार्यालयाशी निगडीत गेले, पण अध्यापन आणि मला असं कधी वाटलं नाही की आपण कार्यालयात राहून आता अध्यापन आपलं चुकलं नाही. अध्यापन हा माझा श्वासच होता. शिक्षक हा माझा श्वास, प्रशिक्षण माझा श्वास. प्रशिक्षणामध्ये उत्तम प्रशिक्षण कसं देता येईल आणि आपला वर्ग कसं मंत्रमुग्ध होता येईल याच्यापेक्षा वेगळं वेळ मला नव्हतं. सतत अभ्यास करावा, नोट्स करावा आणि शिक्षकाला उत्तम काही द्यावं याचा ध्यास घेऊन मी जातो, म्हणून सेवा उत्तम झाली. खरं म्हणजे आपल्या सेवेमध्ये उत्तम अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी, केंद्र प्रमुख लोकांनी तर उत्तम अभ्यास करावा. स्वतःची उत्तम लायब्ररी असेल तुमच्याकडे, दररोज 2-3 तास आपण अभ्यास करावा. आपण दररोज, आता माझ्या व्यवहारपेठ केंद्रामध्ये 300 ते 350 शिक्षक असतात. सारे मला त्यांच्या शिक्षण कशाला घ्यायचं, मला त्यांच्या बैठका घ्यायचं आणि माझा जर अभ्यास व्यवस्थित असेल तर मला वेगळं जाण्याची गरज नाही. मला पाहिलेली त्यांची प्रक्रिया सुरुवात होते, त्यांचा वर्ग सुरुवात होतो, त्यांचं अध्यापन सुरुवात होतं, त्यांची शिस्त सुरुवात होते. मी त्यांचा बॉस, माझ्याकडे जर काही नसेल, मी जर गुरुजीच्या देखत असं करून गुरुजीला बोलत असो, ते चालणार नाही. म्हणून आज आपण केंद्र प्रमुख आहे. आपला अभ्यास उत्तम ठेवा, आपलं वक्तृत्व उत्तम ठेवा, आपल्याला सुंदर एक ग्रंथालय ठेवा, त्याचबरोबर उत्तम विनय देखील ठेवा. आपल्याकडे उत्तम प्रकारचा विनय असला पाहिजे. कुणी चुकला तरी आपल्याकडे 100-150 शिक्षक असतात. आईबाईकडे बघा, ते आजही कार्यालयात टिकून आहे, विनय आहे, नम्रता आहे. कुणी काही म्हणू, आपलं काम उत्तम पद्धतीने करा. तिथे हे विद्वत्ता असली, विद्वत्तेच्या जोडीला जर आपल्याकडे विनय आणि नम्रता नसेल, मित्र रेखाटपणाचं पुढाकार घालून आपल्या अंगाचा काम होणार नाही. आणि तिसरी गोष्ट सांगतो की प्राणपणाने जपली. आपल्यामध्ये भ्रष्टाचार वरती असता कामा जग फार त्रासून गेलं याच्याने. माझे नवीन आलेले केंद्र प्रमुख त्याचे साक्षी आहे. मित्र, अंधार खूप झाला, पण ती जपून ठेवा. आपण जपून ठेवू, जग जाऊ द्या. तुम्ही 2 रुपये द्या, पण तुम्हाला जेव्हा घेण्याची वेळ येईल तरी जो हात भीक देते हो, भीक नाही मागतो. बरोबर आहे का? त्यामुळं स्वतःला त्यातून समृद्ध ठेवा. 3च गोष्टी मी जगलो आणि या जगण्यामध्ये अख्ख्या विश्वामध्ये मला एकही शब्द मोठ्या आवाजात सुद्धा ऐकण्याची गरज पडली नाही. शिक्षकांनी, प्रशासनाकडून नाही, जिथं जाईल तिथं आपलं वाकून नम्रता आपल्या नशिबाला येते. फक्त सुंदर अभ्यास ठेवा, त्याच्याबरोबर विनय ठेवा आणि भ्रष्टाचारापासून, व्यसनापासून दूर राहा. कुठेही जा, शाळा तपासा, वसतिगृह तपासा, सचिवालयात तपासा, तपासल्यानंतर दुसऱ्या क्षणाला आपला हात जोडले पाहिजे. चला येतो नाही सर, आमचं पेपर घेऊ, थोडं बाहेर तुमचा माझा सन्मान संपन्न. मी जी योग्य आहे ती माझी नेहमी गेली. तुम्हाला आता कुठे फिरायची मोकळे व्हा. अशा पद्धतीने आपण जर आपलं वर्तन केलं तर उद्याचा येणारा काळ व्यवस्थित येईल. आपल्या हातात आहे. इतके दिवस आपल्याला वाटायचं फलाना शाळा काय तपासतात, आता आपण तपासायच्या ह्याच्यात आला. बरोबर आहे की तपासता तपासायच्या आमचं कुठे लगेच सुरू झालं त्यांचं, कुठं आहे मग तिथून कसं शाळा. अरे काय जग याच भ्रष्टाचाराच्या वाटेला चाललं, कुठं नेणार आहात आपण पुढच्या पिढीला? बरोबर आहे का? या गोष्टी तुम्ही सांभाळा, आपलं जीवन सुखार्थ होईल. या ऑफिसनं माझ्यावर फार प्रेम केलेलं आहे. 16 ते 17 वर्ष SSA पुन्हा केंद्र प्रमुख देतो. मी पुन्हा असं राग लावून नाही, बोलवून घेऊन मला नको म्हणलं तर ही सर तुम्ही असायला पाहिजे का? त्या 3 गोष्टी सांगितल्या नाही, क्वालिटी पण नाही, या 3 गोष्टी सांभाळा लागतील आपल्याला. तुम्ही सांभाळा, तुमच्याकडे राग लागेल. आणि ह्या पद्धतीने आपण आपल्या शिक्षण क्षेत्राला उत्तम देऊ. या शिक्षण क्षेत्रासारखा पवित्र पेशा जगात दुसरा नाही. आपलं जर अभ्यास आणि चारित्र्य घसरत असेल, हा खूप दुर्दैवाचा आहे. ही भावना मी जगलो, ती भावना तुमच्यासाठी चरणी ठेवतो. आपण त्याला जपूया. या ऑफिसनं माझ्यावर यथार्थपर्यंत केलं, मला ओळख दिली, प्रतिष्ठा दिली, सर्व काही दिले ऑफिसनं मला. या कार्यालयात मी ऑफिसच्या कार्यालयाचा शहाऋणी आहे. या अंबाजोगाईत माझं काही नाही, उद्योग करणार माणूस आहे. तुम्हाला सांगायचं होतं
तुम्हाला केंद्र वाटलं तर केंद्र इथल्याच परिसराचा असेल असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. हा केंद्र इथल्या परिसराचा नाही. जर आला असता तर ओळखू आला असता तुम्हाला. तो तसा नाही, मी तिकडला आहे आणि इतकं अत्यंत सुंदर पद्धतीने मी माझा अस्तित्व निर्माण करू शकलो. या तिन्ही गुणावर परत एक बार मला शिवानिवृत्तीबद्दलचा साहेबाचा तर स्नेह शब्दाने साहित्य वजन करणार नाही. तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं, सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.